everyone, welcome back to my channel. I am Sneha Bhosle. For the ones who don't know me, ज्या लोकांना मी माहीत नसेल, I'm Sneha Bhosle and खूप टायमापासून मला हा व्हिडिओ बनवायचा होता. इट्स अ गेट टू नो मी व्हिडिओ अँड मी इंस्टाग्रामवरती क्वेश्चन्स विचारले होते. आय आस्क्ड सम क्वेश्चन्स ऑन इंस्टाग्राम अँड I actually sat and wrote them down in my diary. मी माझ्या बुकमध्ये सगळे क्वेश्चन्स लिहिले कारण की a lot of the questions were repeated. So let's go. So the first question was, where do you live? मी मुंबईमध्ये राहते. I am born and brought up in Mumbai. 4 years of my life I was in Pune. 4 वर्ष मी पुण्यामध्ये होती. But I am from Mumbai and I live in Mumbai. Next question is schedule for your daily routine. ह्याच्यावरती मी एक व्हिडिओ बनवेल कारण की my schedule is not the same all 7 days of the week. I do different things every day and I don't like doing the same thing every day except for working out. So yeah, I will make a new video on that very soon. Next question is your first TV show question mark. Yes, I did a show on Zee Marathi. I don't think I can mention the name, but जर तुम्ही माझा Instagram बघाल then you will find out. The next question is, who is your inspiration? I don't know who my inspiration is. I just look at a bunch of YouTubers and Instagrammers and I see their progress and yeah, I don't really have one person that I look at. मी कुठल्या पण एका माणसा किंवा व्यक्तीला नाही बघत ॲज इन्स्पिरेशन, बट मी खूप वेगळ्या लोकांपासून खूप छोटे छोटे गोष्टी पिकअप करते. सो देर इज नॉट वन सिंगल पर्सन बट देर आर मल्टिपल पीपल. काही माझ्या रिअल लाईफमध्ये असतील, काही इंस्टाग्रामवरती यूट्यूबवरती असतील, बट देर इज नो वन स्पेसिफिक इन्स्पिरेशन. The next question is bond with Ramsha. How is my bond with Ramsha? Ramsha is a sweetheart. She is one of the most genuine people on the show. I think I can say that now. And she's sweet, very humble. And yeah, good bond. I'm going to meet her soon. So the next question is, did I get a haircut? Haircut? मी ज्या शोवरती होती, the show that I was on, there was one task. And I lost that task. मी एक टास्क हारली आणि the punishment for losing the task was that I had to donate my hair. When we were shooting, I was told that my hair would be donated. But when it aired on television, they cut that part. So मी जे म्हणायचा प्रयत्न करते हे आहे की एक टास्क होता, त्या टास्कमध्ये माझे केस मला कापायला लावले कारण मी तो टास्क हारली. आणि जेव्हा मी तो टास्क शूट करत होतो तेव्हा मला सांगितलेलं की हे जे माझे केस जे कापणार आहे मी ते डोनेट होणार आहे. पण जेव्हा मी ते टी व्हीवरती ॲक्च्युली घरी घेऊन बघितलं परत, तेव्हा तो पार्ट कट केला होता. सो आय डोंट थिंक माय हेअर गॉट डोनेटेड, बट या आय हॅड टू कट इट ऑन द शो. माझे केस खूप लांब होते. जर तुम्ही माझे फोटोज जुने बघाल किंवा माझा इंस्टाग्राम, माझं सोशल मीडियावर बघाल तर तुम्हाला माहीत पडेल की माझे केस खूप लांब होते. बट ते मी स्वतःच कापले शोवरती वाकडे तिकडे. आणि मग मी जेव्हा घरी आली मुंबईला तेव्हा मी एका सलॉनमध्ये गेली आणि ते परत शेपमध्ये म्हणजे चांगल्या वेमध्ये कापले. इफ आय वॉन द शो, व्हॉट वुड आय डू विथ द मनी? सो जर मी शो जिंकली असती, मी सर्टन अमाऊंट डोनेट केला असता फॉर शुअर. आय डेफिनेटली बिलीव्ह इन गिविंग बॅक टू सोसायटी. सेकंड थिंग आय वुड हॅव डन इज आय वुड हॅव गॉन ऑन अ ट्रिप आणि मॉम डॅडला ऑब्व्हियसली पैसे दिले असते. आणि या ट्रॅव्हलिंग, आय रिअली लाईक ट्रॅव्हलिंग. आणि मे बी जर म्हणजे ऑब्व्हियसली इतका मोठा अमाऊंट नव्हता, बट कारण की टॅक्स कापल्यानंतर तो अमाऊंट खूप डिडक्ट होतो. आय थिंक द शो का विनिंग प्राइस इज 25 lakhs, बट यू गेट अराउंड 12 to 15 lakhs इन युअर हँड. तर आय वुड से मला गाडी घ्यायची असती, बट 12 लाखात ट्रिप, पैसे डोनेट करणं, मॉम डॅडला पैसे देऊन, आय डोंट थिंक की माझ्या मनाने माझ्या हिशोबाची गाडी मी घेऊ शकली असती. बट जर मला ते फुल पैसे मिळाले असते, आय वुड हॅव डेफिनेटली बॉट अ नाईस कार. नेक्स्ट क्वेश्चन इज, व्हॉट इज युअर हाईट? तर माझी हाईट आहे 5 feet 7 inches पॉईंट काहीतरी. सो यू कुड से 5'8" किंवा 5'7", तेवढी आहे माझी हाईट. क्वेश्चन इज, महागार शिवाय बॅड एक्सपिरियन्स? तर मी एक फुल व्हिडिओ बनवणार आहे अबाउट माय एक्सपिरियन्स ऑन द शो. तर त्याला तुम्हाला सगळं सांगेल मी. ओके, आता मी जास्त काय नाही म्हणणार आहे, बट 3 महिने आम्ही शूट करत होतो. वी वर शूटिंग फॉर 3 months. सो देर आर डेफिनेटली अ लॉट ऑफ गुड अँड बॅड एक्सपिरियन्सेस, बट ते मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगेल किंवा कुठल्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तो जो नेक्स्ट क्वेश्चन आहे तो मला खूप लोक विचारतात आणि खूपदा विचारतात. अँड द क्वेश्चन इज, युअर रिलेशनशिप स्टेटस.
आय एम सिंगल. आय हॅव बीन सिंगल फॉर अ लॉंग टाईम नाव. मी स्वतःवरती फोकस करते. नो आय एम नॉट डेटिंग. आय एम ॲज सिंगल ॲज अ प्रिंगल. मला बॉयफ्रेंड काय नाही आहे. आणि हे रिलेशनशिप वगैरे ना ह्याच्यात टाईम खूप वेस्ट होतं आणि माझ्याकडे एवढा टाईम नाही आहे एवढा वेस्ट करायला. सो आय एम व्हेरी सिंगल अँड आय एम व्हेरी फोकस्ड. नेक्स्ट क्वेश्चन इज, डू यू हॅव एनी बॅड हॅबिट्स? बॅड हॅबिट्स म्हणजे मी अल्कोहोल तर पियत नाही. आय डोंट स्मोक इदर. सो माय बॅड हॅबिट वुड बी ओव्हर थिंकिंग. मी खूप ओव्हर थिंक करते. मी खूप सेन्सिटिव्ह पण आहे. सो आय थिंक दोज 2 थिंग्स आय थिंक फॉर मी वुड बी माय बॅड हॅबिट्स. दॅट की मी खूप ओव्हर थिंक करते. सो या, I would consider that as my bad habit. Next question is, what is the first thing you notice about people? So I think जेव्हा पण मी कोणाला फर्स्ट टाइम बघते, I notice their hair and their smile and their eyes. That's the first thing that I notice. Like obviously आपण पहिले तर फेसला बघतो. मी तर सगळ्यांचा फेस पहिले बघते, फेस आणि हेअर. And the second thing that I notice is their nails and their shoes. So face, eyes, smile, hair and shoes and nails. चा क्वेश्चन आहे तो आहे, हू इज युअर सेलिब्रिटी क्रश? अर्जुन कपूर. अर्जुन कपूर इज सो हॉट. मी त्यांना रिअल लाईफमध्ये बघितलं. ही लुक सो क्यूट. ओ माय गॉड, हॅव यू सीन अर्जुन कपूर्स हेअर? ही इज सो हँडसम. अँड आय लाईक म्युझिशियन्स. इफ युअर इफ युअर इन माय लाईफ, जर तुम्ही माझ्या लाईफचं पार्ट असाल, लाईक पर्सनल लाईफ, देन यू विल नो हाऊ मच आय लाईक म्युझिशियन्स. That's my type, but yeah, I'm trying to stay away from musicians for now. So the next question is an interesting fact about you. And the interesting fact about me is that apart from content creation and everything to do with the camera, I'm also a teacher. I teach in schools. So yeah, I think खूप लोकांना माहित नाही आहे, but I'm actually also a teacher, a cute teacher. The next question is, which books have changed your life? सो जर मी सगळ्यांना एक बुक रेकमेंड करू शकेल, इफ दिस वन बुक दॅट आय कॅन रेकमेंड टू एव्हरी वन, इट्स डेफिनेटली गोइंग टू बी द पॉवर ऑफ युअर सबकॉन्शियस माइंड अँड इट्स बाय जोसेफ मर्फी. आय थिंक अ फ्रेंड ऑफ माइन सेंट दिस टू मी 3-4 years ago आणि it changed my life. It completely changed my life. The way I think, it rewired my thought process. So I would definitely say The Power of Your Subconscious Mind by Joseph Murphy. Everyone should read it. The next question is, describe your fashion sense. I think my fashion sense keeps changing a lot and it depends on my mood. So today I'm feeling bright and happy, so I'm wearing blue and I have these butterfly clips and this butterfly ring and all that. But on days जेव्हा मी थोडी सॅड असते तेव्हा मी एकदम ब्लॅक कपडे घालते. So it's all got to do with my mood. Next question is, what's your honest review about the latest reality show you had done? सो आय कॅन गिव्ह माय ओपिनियन इन अ डिफरंट व्हिडिओ. मी एका दुसऱ्या व्हिडिओमध्ये ऑनेस्ट रिव्ह्यू देईल, कारण की ह्याच्यामध्ये जर मी द्यायला लागली तर हा व्हिडिओ खूप जास्त लांब होऊन जाईल. सो आय डेफिनेटली मेक अन अदर व्हिडिओ, दुसरा व्हिडिओ बनवेल ज्यात मी सांगेल माझा ऑनेस्ट रिव्ह्यू आणि एक्सपिरियन्स. द नेक्स्ट क्वेश्चन इज, आर यू अ फॅन ऑफ K-pop अँड विच इज अ फेवरेट ग्रुप? तर आय लव्ह ऑल काइंड्स ऑफ म्युझिक एक्सेप्ट फॉर सायकेडेलिक म्युझिक. आणि K-popचा आय एम नॉट अ ह्यूज फॅन, बट आय लाईक द BTS. So yeah, BTS I wouldn't say is my favorite. मला Blackpink पण आवडतात. तर Blackpink and BTS, I like both of them. Then there's another question, would you like to do friendship with Sanskriti again and forget everything? So आम्ही जेव्हा शूट सुरू केलं तेव्हा ती, मी आणि हेतर खूप क्लोज होतो. इनफॅक्ट आय वुड लाईक टू से शी वॉज one of my first few friends on the show. आणि शोचा फर्स्ट एपिसोड आणि नंतर सेकंड अँड थर्ड एपिसोडच्या मध्ये खूप मोठा गॅप होता. तेव्हा आम्ही सगळेजण एका हॉटेलमध्ये राहत होतो एकत्र, आय थिंक काही दिवसांसाठी. अँड दॅट टाईम ससा अँड आय वर क्लोज, बट आय जस्ट थिंक दॅट she changed when the cameras turned on, or maybe she got into the wrong company, I don't know. But would you like to do friendship with her again? I don't know. I don't think so, कारण की जर I think everybody knows I lost my father this year. आणि खूप म्हणजे लोक आले ज्यांना मी एक्सपेक्ट पण नाही केलं मला भेटायला. आणि जे लोक नाही येऊ शकले त्यांनी फोन केला किंवा मेसेज तरी ड्रॉप केला, टेक केअर, दिस दॅट, ब्ला ब्ला ब्ला.
आणि जर ससासोबत असं काय झालं असतं ना तर काही असो आय वुड हॅव डेफिनेटली रीच्ड आउट टू हर यू नो टू गिव्ह कंडोलन्सेस. पण जर ती एवढी रुथलेस आहे, जर तिला फरकच नाही पडत अबाउट वॉट इज हॅपनिंग इन अदर पीपल्स लाईफ, देन आय डोंट थिंक आय वॉन्ट टू बी फ्रेंड्स विथ सच पीपल. आहे वॉट्स युअर एज्युकेशन? सो आय हॅव डन BA in English literature and yeah, that's all. I'm a graduate. There's one more question asking about show experience, तर त्याच्यावरती मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये बोलेन. तुमचा क्वेश्चन आहे युअर फेवरेट फूड. नाव आय लव्ह फूड, ओके, लाईक इफ यू कांट टेल लुकिंग ॲट मी, आय लव्ह फूड. अँड ऑनेस्टली मला सगळी गोष्टी खायला आवडतात एक्सेप्ट फॉर जलेबी. मला जलेबी बिलकुल 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 आवडत नाही, बट जलेबीशिवाय सगळ्या गोष्टी मला खायला खूप आवडतात. सो आय लव्ह एव्हरीथिंग स्वीट. आणि फॉर एक्झाम्पल जर मी एका बुफे रेस्टॉरंटमध्ये गेली तर मी डिझर्ट पहिले खाणार, देन आय विल हॅव स्टार्टर्स अँड देन आय विल हॅव डिझर्ट अगेन. आय डोंट इवन टच द मेन कोर्स. मी मेन कोर्सला टच पण नाही करत कारण की मी एवढं जास्त डिझर्ट आणि स्टार्टर्स खाते. सो माय फेवरेट फूड डेफिनेटली हॅज टू बी डिझर्ट्स and everything sweet except for jalebi, okay? If you're my dushman you'll give me jalebi, otherwise please don't give me jalebi. पुढचा क्वेश्चन आहे तुला बिग बॉसमध्ये जायला आवडेल का? तर आय थिंक डेफिनेटली यार बिग बॉसची काही प्रॅक्टिस तर माझी झालीच आहे पहिल्या शोमध्ये, तर इफ आय गेट द अपॉर्च्युनिटी आय वुड लव्ह टू. नेक्स्ट क्वेश्चन इज युअर हॉबी. आय लाईक म्युझिक, आय लाईक सिंगिंग, बट आय एम टू शाय, सो मी खूप लोकांसमोर सिंग नाही करत. आणि आय लाईक मेकिंग व्हिडिओज, सो दॅट्स अ हॉबी. अँड आय लव्ह ट्रॅव्हलिंग, तर ट्रॅव्हलिंग इज अ हॉबी ऑफ माइन. आणि मला किकबॉक्सिंग खूप आवडतं, सो इवन दॅट. की वॉट्स युअर यूट्यूब ID? तर माझं यूट्यूब ID, माझं इंस्टाग्राम ID, माझं स्पॉटिफाय ID सगळं सेम आहे. इट्स स्नेहा भोसले 13. नेक्स्ट क्वेश्चन इज तुझ्या हेअर ग्रोथसाठी काय करते प्लीज सांग. सो हेअर ग्रोथसाठी मी बायोटिन टॅबलेट्स घेते. ऑब्व्हियसली प्लीज स्पीक टू युअर डॉक्टर ह्याच्या अगोदर. And I oil my hair and I'll go into detail about it in another video, so तेव्हा मी सांगेल, बट हे 2 गोष्टी मी करते. And the last question is when are you going to बावदान after the show? तर ऑनेस्टली बावदानला मी जाईल जेव्हा माझ्याकडे खूप मोठा चेक येईल माझ्या हातात आणि यू नो तेव्हा मी सगळ्यांसाठी खूप जास्त गिफ्ट्स घेऊन जाईल. सो आय एम जस्ट वेटिंग फॉर गॉड टू गिव्ह मी लाईक अ सुपर बिग चेक. And then I'm going to spend like most of it on the people in Bavdan कारण की मला असं वाटतं definitely feel like they need a lot of love and good things in their life. आणि I don't want to go there empty handed किंवा 1-2 गोष्टी घेऊन. मला खूप गोष्टी घेऊन जायच्या त्यांच्यासाठी आणि त्याच्यासाठी थोडा वेळ लागेल, पण जेव्हा माझ्याकडे ते सगळं येईल मी डेफिनेटली व्लॉग करेल आणि त्याच्यासाठी सगळी गोष्टी घेऊन जाईल आणि सगळ्यांना भेटेल. सो विथ दिस वीव कम टू द एंड ऑफ माय गेट टू नो मी व्हिडिओ. अँड आय होप की तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. आणि जर तुमच्याकडे अजून काही रेकमेंडेशन्स असतील यूट्यूब व्हिडिओसाठी तर नक्की मला सांगा. आय विल डेफिनेटली ट्राय टू मेक इट इन द फ्युचर. अँड डोंट फॉरगेट टू फॉलो मी ऑन इंस्टाग्राम. सी यू गाईज.